आरटीओ कर्मचारी संघटनेचा बेमुदत संप. गेल्या 2 वर्षात प्रशासकीय विविध अन्यायकारक तरतुदींमुळे अनेक सेवाविषयक प्रशासकीय गुंतागुंत निर्माण झाली. मोटार वाहन विभागात पूर्वीपासून 15 प्रादेशिक परिवहन कार्यालयानुसार नियतकालिक बदलल्या जात होत्या, परंतु प्रशासनाने हे धोरण बदलून महसूल विभागीय बदल्यांचे धोरण सुरू केले आहे. सदर धोरण कर्मचारी वर्गाच्या दृष्टिकोनातून अन्यायकारक आहे अशी संघटनेची धारणा आहे. त्यामुळे महसुली विभागीय बदल्यांचं धोरण रद्द करावं अशी संघटनेची आग्रही मागणी आहे. प्रशासनानं कर्मचारीभिमुख धोरण या संदर्भात राबवावे. विभागीय परीक्षेसारख्या संवेदनशील क्षेत्रात अनाकलनीय बेछूट बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील बहुतेक कर्मचारी हवालदिल झाले आहेत. आकृतीबंधाची सुयोग्य अंमलबजावणी न करणे, कामकाजात सुसूत्रीकरण देण्यासाठी नेमण्यात आलेल्या कळसकर समितीच्या हितकारक पद्धतींची अंमलबजावणी न करणे, विभागीय स्तरावरील आस्थापनाविषयक जसे की सेवा ज्येष्ठता व बदल्यांचे संयोजकबाबत कोणतीही कर्मचारीभिमुख सकारात्मक कारवाई न झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी संतप्त होऊन 24 सप्टेंबर 2024 पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या संपाची रीतसर नोटीस परिवहन आयुक्त व अतिरिक्त मुख्य सचिव परिवहन यांना देण्यात आली आहे. सदर नोटीसच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित मागण्यांवर निर्णयात्मक चर्चा करण्यासाठी परिवहन आयुक्त यांनी त्यांचे दालनात संघटना प्रतिनिधींसह प्रलंबित मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा आयोजित केली होती. यापूर्वी अशा चर्चासत्राचा संघटनेला अनुभव आहे. केवळ आश्वासने देऊन वेळ मारून देण्याचा प्रशासनाचा उद्देश पदोपदी या चर्चेत डोकावत होता. त्यामुळे चर्चेसंदर्भात संघटना समाधानी नसून जोपर्यंत प्रत्येक मागणी संदर्भातील कारवाई लेखी स्वरूपात निर्णयपत्र दिले जात नाही तोपर्यंत संपाबाबत कोणताही पुनर्विचार न करण्याचा संघटनेने निर्णय घेतला आहे. मी अनिल मानकर, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मोटार वाहन कर्मचारी संघटना आरटीओ, अध्यक्ष अमरावती विभागीय कर्मचारी संघटना आरटीओ. गेल्या 2 वर्षापासून आकृती बंद मंजूर झालेला आहे, पण त्या पदावर आम्हाला पदोन्नतीच्या संधी शासन उपलब्ध करून देत नाही. माननीय परिवहन आयुक्त यांच्याकडे अनेक वेळा आमच्या बैठका झाल्या, पण त्या बैठकाच्या अनुषंगाने त्यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. आकृती बंदाच्या नावाने त्यांनी समायोजन, महसुली बदल्या आदी तांत्रिक कामे आमच्या डोक्यावर लादलेले आहेत. त्यामुळे कर्मचारी आमचा हा भयभीत झालेला असून कर्मचाऱ्यांना पळो की सडो करून सोडण्याची भूमिका परिवहन आयुक्त कार्यालय मुंबईमधून होत आहे. त्याचा निषेध म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष माजलेला आहे आणि आज संपूर्ण राज्यामध्ये आरटीओ कर्मचारी संघटना संपावर गेलेली आहे. शासनाचे करोडो रुपयाचे नुकसान आज या संपामुळे होत आहे. तरी अधिकाऱ्यांना जाग येत नाही आहे. कर्मचाऱ्यांना मंजूर झालेला आकृती बंदानुसार पदोन्नती देण्यास कोणत्या अडचणी आहे? जर मंजूर झाला आहे 2 वर्षापासून तर त्या पदोन्नती का तुम्ही देत नाही असा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये होत आहे. कित्येक कर्मचारी पदावाचून सेवानिवृत्त झालेले आहेत, पण त्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही आहे. मोठ्या मुश्किलने, मोठ्या कष्टाने आम्ही राज्यभर आकृती बंद मंजूर करून घेतला, पण त्या पदावर आमची नेमणुकी का करण्यात येत नाही हाच मोठा प्रश्न झालेला आहे. म्हणून आम्ही आज संपूर्ण कर्मचारी राज्यभर आंदोलनावर उतरलेलो आहे आणि हा बेमुदत संप आहे. केव्हा मिटेल आम्ही हे आपणास सांगू शकत नाही. अमरावतीमध्ये ह्या ऑफिसमध्ये किती कर्मचारी काम करतात सध्या? जवळपास 40-45 कर्मचारी या अमरावतीमध्ये कार्यालयात आहे आणि विभागाचं जर घेतलं तर जवळपास 140-45च्या वर कर्मचारी कार्यरत आहे आणि जवळपास शासनाचा करोडो रुपयाचा महसूल गोळा होतो, तो आज स्थगित झालेला आहे. शासन महसुलापासून वंचित झालेला आहे. याच्यामध्ये आतले बाहेरचे कुठलीच कामं सध्या होत नाही, सगळे बंद आहे. सर्व म्हणजे आतले जे कामं असतात आणि बाहेरची कामं असतात हे कर्मचाऱ्यांवर डिपेंड आहे. वाहन हस्तांतरण असो, HP चढवणं असो, वाहनाच्या संबंधित, त्यामुळे संपूर्ण राज्यातील पूर्ण कामकाज बंद पडलेलं आहे. शासनाशी तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं होतं या संदर्भात? शासनाची आमची पहिली मीटिंग गेल्या 19 तारखेला झाली. त्याच्यानंतर परत काल रात्रीला आमच्या 2 मीटिंगा झाल्या. पण जेव्हा आमच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही संपूर्ण राज्याला विचारतो, कर्मचाऱ्यांचा निर्णय काय आहे ते तुम्हाला सांगतो, अंदाजे 8 वाजले असेल. आमचे मुंबईचे राज्याचे पदाधिकारी 8 वाजता परिवहन आयुक्त कार्यालयात माननीय परिवहन आयुक्त यांना भेटण्यासाठी गेले, परंतु त्यांनी ते कार्यालय सोडून निघून गेले आणि काही क्षणामध्ये त्यांनी की ही संघटना मान्यता प्राप्त नाही आहे, या संघटनेवर अध्यक्ष आणि सरचिटणीस हे सेवानिवृत्त आहे, कर्मचाऱ्यांना भयभीत होण्याकरिता दबावतंत्र वापरण्याकरिता आरटीओच्या माध्यमातून त्यांनी दबावतंत्र वापरलं. पण कर्मचारी या कुठल्याही गोष्टीला घाबरलेला नाही आणि
अभी नहीं तो कभी नहीं, एक बारी मरना है तो एक बारी मरो बार बार मत मरो, ही शेवटची भूमिका ठाम कर्मचाऱ्यांनी राज्यभर राबवल्याने आज संपूर्ण राज्यभर कर्मचारी संपावर गेलेले आहेत. संपाची हाक दिल्यानंतर शासनाकडून काही तुम्हाला प्रतिक्रिया आल्या आहेत? काल रात्री आमची मीटिंग झालेली होती, त्यानंतर अद्यापर्यंत तरी कुठलाही शासनाकडून प्रस्ताव आलेला नाही आहे. जर संध्याकाळपर्यंत प्रस्ताव आला तर आम्ही निश्चित विचार करू. आणि लोकांना किंवा शासनाला वेठीस धरण्याकरिता हा संप नाही आहे, तर 2 वर्षापासून शासन आम्हाला वेठीस धरत आहे. जे पदं मंजूर झालेले ते पदं द्या. आकृती बंधाच्या नावावर कर्मचाऱ्यांना समायोजन, महसुली बदल्या करण्याची गरज भासणार नाही. तुम्ही जर आम्हाला पदोन्नतीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आकृती बंधानुसार, तर अनेक बेरोजगारांना संधी उपलब्ध होणार आहे, जागा रिक्त होणार आहेत ज्युनियर क्लार्कच्या, तिथे भरती करावी लागणार आहे. या कार्यालयातला कर्मचारी समायोजन होणार नाही. समायोजनाच्या नावावर त्यांनी अपंग कर्मचाऱ्यांचं नागपूर विभागात समायोजन केलेलं आहे, अन्य ठिकाणी समायोजन केलेलं आहे. असं संपूर्ण राज्यभर यांनी कर्मचाऱ्यांना पळू की सळो करून सोडलेलं आहे. या समायोजनामुळे किंवा या बदल्यांमुळे जे काही पगार वाढ असेल किंवा ज्या काही सेवा सुविधा मिळायला पाहिजे त्या शासनाकडून, त्या सगळ्या मिळत नाहीये. आम्हाला आकृती बंधानुसार जर पदोन्नतीच्या संधी उपलब्ध करून दिल्या नव्हे तर आमचा तो हक्क आहे. पण गेल्या 2 वर्षापासून आम्हाला कुठल्याही पद्धतीने शासन त्या पदावर बसवत नाही आहे. तदर्थ पदोन्नती द्यायला तयार नाही आहे. सेवा प्रवेशाच्या नियमाचे बोट दाखवून कर्मचाऱ्यांना घाबरवत आहे, नको त्या गोष्टी त्यामध्ये लादत आहे आणि हेतू परस्पर कर्मचाऱ्यांना त्या गोष्टीपासून दूर ठेवत असल्याने काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले, पण त्यांना त्या पदावरचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे त्यांचे आयुष्यभराचे आर्थिक नुकसान झालेले आहे. म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर जे काही पैसे मिळायला पाहिजे, बाकी PF फंडाच्या जे काही रक्कम मिळायला पाहिजे, कुठल्या गोष्टी मिळाल्या? नाही, त्या बाकी सर्व गोष्टी मिळतात. पण जे पदोन्नतीची संधी आहे आम्हाला, प्रमोशन जे आम्हाला मिळते वरच्या पदाचं, त्या पदापासून कर्मचारी वंचित राहिलेले आहे. त्याच्यामुळे त्याचे जे पेन्शन, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं जे पेन्शन होणार होतं वरच्या पदावर, ते त्याच कनिष्ठ पदावर झालं आहे. त्यामुळे कृपया शासनाने याची दखल घ्यावी, आम्ही शासनास विनंती करत आहे. प्रादेशिक परिवहन विभाग अमरावती येथील विशेषतः वर्ग 3 लिपिक वर्गीय कर्मचारी जे आहेत आणि वर्ग 4 हे संपावरती आहेत. आजपासून त्यांनी बेमुदत संपाचं हे दिलेलं आहे, पत्र दिलेलं आहे आम्हाला. आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयालाही ते पाठवलं होतं आणि त्यांची चर्चा पण म्हणजे माननीय परिवहन आयुक्तांनी त्यांना चर्चेची वेळ पण दिली होती, चर्चा पण झाली, पण त्यांची चर्चा फिसकटल्यामुळे आजपासून ते संपावर आहेत. तर यामध्ये आमच्या कार्यालयातले काही कर्मचारी, जवळजवळ 9 कर्मचारी संपात सहभागी नाही आहेत. आणि हे उपलब्ध कर्मचारी लिपिक वर्गीय आणि प्लस सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जे आहेत त्यांच्या मार्फत आम्ही आमच्या कार्यालयाचं काम सुरू ठेवलेलं आहे. विशेषतः जवळजवळ आमच्या 115 सर्व्हिसेस, बऱ्याचशा सर्व्हिसेस आमच्या ऑनलाईन झालेल्या आहेत आणि काही सर्व्हिसेस आमच्या फेसलेस पण आहेत. म्हणजे त्यासाठी RTO कार्यालयात यायची पण गरज नाही भासत. ऑनलाईन जे आहेत ते काम करू शकतात. लोक ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर ते कार्यालयात जमा करू शकतात. त्यांचं पुढचं काम आमच्या स्तरावरती होऊन जाईल. आणि काही ज्या ऑनलाईन अपॉइंटमेंट असतात, विशेषतः लायसन्स आणि ड्रायव्हिंग टेस्टसाठी, तसंच फिटनेससाठी, तर ते कामकाज काही हॅम्पर झालेलं नाही, ते चालू आहे. आम्हाला तर आहे त्या लोकांमध्ये कामकाज करणं गरजेचं आहे, तर आम्ही ते करू. फक्त आता हे संप लवकर मिटावा अशीच आमची अपेक्षा आहे.